विचार करा, एक असा सरकारी अधिकारी ज्याची ट्रान्सफर ऑर्डर निघते तेव्हा शहरातील राजकारणी आणि भ्रष्ट लोक अक्षरशः पेढे वाटतात, पण सामान्य जनता मात्र त्यांची बदली थांबवण्यासाठी रस्त्यावर उतरते आणि मोर्चे काढतात। एका अधिकाऱ्याच्या 21 वर्षांच्या करिअर मध्ये तब्बल 25 पेक्षा जास्त वेळा बदल्या होतात का? कारण हा माणूस कोणा मंत्र्याचं ऐकत नाही, कोणा आमदाराच्या दबावाला भीक घालत नाही। या माणसाचा एकच उसूल आहे, रूल इज रूल। मी मंत्री पण ते सत्य आजकाल आपण सिनेमा सिंघम किंवा दबंग बघतो आणि टाळ्या वाजवतो, पण रिअल लाईफ मध्ये जेव्हा असा एखादा सिंघम सिस्टम साफ करायला उतरतो तेव्हा ही सिस्टम त्याला काम करू देत नाही। कोण आहे हा अधिकारी? का राजकारणी याच्या नावानं थरथर कापतात आणि इतक्या बदल्या होऊ नये हा माणूस खंबीरपणे कसा उभा आहे? आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्राचे डॅशिंग IAS ऑफिसर तुकाराम मुंढे यांच्याबद्दल। तुकाराम मुंडे तुकाराम मुंडे, the man making all the headlines. 21 साल के करियर में 25 बार ट्रांसफर। तुकाराम मुंढे आज जेवढे कडक आणि शिस्तबद्ध वाटतात, त्यांचा इथपर्यंतचा प्रवास तेवढा खडतर होता। त्यांचा जन्म महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील ताडसोना नावाच्या एका अत्यंत छोट्या गावात झाला। घरात 18-20 दारिद्र्य, वडील एक सामान्य शेतकरी, त्यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी होती। तुकाराम मुंढे यांना बालपणापासूनच गरिबीचे चटके बसले। वयाच्या 8व्या वर्षी त्यांनी शाळेसोबतच शेतात मजुरी करायला सुरुवात केली। कधी लोकांच्या शेतात पाणी पाजायला जायचे, तर कधी मोलमजुरी करायचे। पण त्यांच्या वडिलांचे एक स्वप्न होते, माझ्या मुलानं मोठा साहेब बनावं। शिक्षण घेण्यासाठी ते रोज किलोमीटर चालत जायचे। गावात ना वीज होती ना धड रस्ते, पण त्यांच्या डोळ्यात एक आग होती। पदवी पूर्ण केल्यानंतर त्यांनी स्पर्धा परीक्षांची म्हणजेच MPSC UPSC ची तयारी सुरू केली। तुम्हाला वाटत असेल की पहिल्याच प्रयत्नात पास झाले असतील, तर नाही। MPSC परीक्षेत ते सलग 3 वेळा नापास झालेत। विचार करा, जो मुलगा आधीच गरिबीतून आलाय, ज्याच्यावर कुटुंबाची जबाबदारी आहे, तो 3 वेळा नापास झाल्यावर किती तुटले असतील। पण तुकाराम मुंढे खचले नाही। त्यांनी पुन्हा जोमाने अभ्यास केला आणि शेवटी 2005 मध्ये त्यांनी UPSC ची परीक्षा पास केली आणि तीही ऑल इंडिया रँक 20 मिळवून। ज्या मुलाने कधी काळी शेतात मजुरी केली होती, तो आता देशाच्या सर्वोच्च प्रशासकीय सेवेत म्हणजेच IAS म्हणून रुजू झाला होता। IAS झाल्यानंतर जेव्हा तुकाराम मुंढे फील्डवर उतरले, तेव्हा त्यांनी एक गोष्ट ठरवली होती की काम संविधानानुसार होणार, कोणाच्याही दबावाखाली नाही। जेव्हा त्यांची नियुक्ती सोलापूरमध्ये झाली, तेव्हा तिथे वाळू माफियांची दहशत होती। मुंढेंनी स्वतः रात्रीच्या वेळी छापे मारून करोडोंचा बेकायदेशीर वाळूचा साठा जप्त केला। माफिया घाबरले, त्यांच्यावर हल्ले करण्याचा प्रयत्न झाले, पण हा अधिकारी मागे हटला नाही। नवी मुंबईचे आयुक्त म्हणून जेव्हा ते आले, तेव्हा त्यांनी पूर्ण सिस्टीमच हलवून टाकली। नवी मुंबईतल्या बेकायदेशीर इमारतींवर त्यांनी असा हातोडा चालवला की बड्या बड्या बिल्डरचे धाबे दणाणले। त्यांनी वॉल्क विथ कमिशनर ही भन्नाट संकल्पना आणली। रविवारी सकाळी ते स्वतः बागेत जायचे आणि सामान्य लोकांना थेट भेटायचे। सामान्य माणूस आपली अडचण थेट कमिशनरला सांगू लागला। लोकांना आपला देवदूत सापडला होता। ते जिथे गेले, मग ती पुणे PMPML ची जबाबदारी असो, नाशिक महानगरपालिका असो किंवा नागपूर, त्यांनी कामात चुकारपणा करणाऱ्या सरकारी बाबूंचे निलंबन केले। काम न करणाऱ्या अधिकाऱ्यांना त्यांनी थेट घरी बसवले। त्यांच्या याच कामामुळे जनतेच्या मनात त्यांच्याबद्दलचा आदर वाढत गेला। पण राजकारणाच्या डोळ्यात ते खुपू लागले। पण मित्रांनो, सत्य हेच आहे की जेव्हा एखादा अधिकारी इमानदारीने काम करतो, तेव्हा या भ्रष्ट सिस्टीमला ते पचत नाही। तुकाराम मुंढेंचा एकच नियम आहे, ते कोणत्याही मंत्र्याला येस सर नो सर करत बसत नाही। जर एखादं काम नियमात बसत नसेल, तर ते थेट मुख्यमंत्र्यांनाही नाही म्हणण्याची हिंमत ठेवतात आणि हीच गोष्ट राजकारण्यांना आवडत नाही। त्यांना असा अधिकारी हवा असतो जो त्यांच्या तालावर नाचेल। याचा परिणाम काय झाला? त्यांच्या विरुद्ध अविश्वास ठराव आणले गेले, राजकीय दबाव टाकला गेला। कधी 9 महिन्यात तर कधी अवघ्या 3 महिन्यांत त्यांची बदली करण्यात आली। 21 वर्षात 25 बदल्या हा एक रेकॉर्डच आहे। जेव्हा जेव्हा त्यांची बदली झाली, तेव्हा लोक रस्त्यावर उतरले। पुणे, नवी मुंबई, नाशिकमध्ये लोकांनी मोर्चे काढले। आम्हाला आमचे मुंडे साहेब परत द्या, अशा घोषणा दिल्या। एका सरकारी अधिकाऱ्यासाठी लोक रस्त्यावर उतरतात, हे दृश्य भारताच्या इतिहासात खरंच खूप दुर्मिळ आहे। आज तुकाराम मुंढे यांच्यावर एकही भ्रष्टाचाराचा आरोप नाही। त्यांची प्रॉपर्टी तपासली तर एक सामान्य माणसा एवढीच निघेल, पण त्यांची जी इज्जत आणि जनतेचं प्रेम कमावलंय, ते कोणत्याही अब्जावधीशाला कमावता येणार नाही। ही कहाणी फक्त एका अधिकाऱ्याची नाहीये, तर ही कहाणी त्या प्रत्येक माणसाची आहे जो या सिस्टीमशी दररोज लढत आहे। तुकाराम मुंढे आपल्याला एकच गोष्ट शिकवतात, परिस्थिती कितीही कठीण असू दे, तुमचे विचार आणि तुमची इमानदारी कधीही विकू नका।
जर तुम्ही सत्याच्या मार्गावर असाल तर संपूर्ण जग तुमच्या विरोधात गेलं तरीही सामान्य जनता नेहमी तुमच्या पाठीशी उभी राहील. आपल्या भारतामध्ये सध्या 5,500 IAS ऑफिसर कार्यरत आहेत आणि त्यांच्यापैकी खूप कमी अधिकारी आपलं काम प्रामाणिकपणे करत आहेत. त्यामधील काही असे अधिकारी सुद्धा आहेत जे सिस्टममुळे काही करू शकत नाहीयेत, पण तुकाराम मुंडे सर सिस्टम विरोधात जाऊन आपलं काम प्रामाणिकपणे करत आहेत आणि त्यांना सपोर्ट करणं आपलं कर्तव्य आहे. हा व्हिडिओ जर का आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.